मनोज जरांगेंनी पुन्हा मुंबईला येण्याची घोषणा केली आहे। आधीपेक्षा 5 पट मराठे मुंबईला येतील असेही जरांगे म्हणाले। त्यावर आता ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनीही दंड थोपटले आहेत आणि ज्या मैदानात जरांगे आंदोलन करतील तिथेच ओबीसी नेतेही आंदोलन करतील असे ते म्हणाले। त्यामुळे जर जरांगे मुंबईत आलेच आणि वाघमारे म्हणाले तसं काही घडलं तर एकाच मैदानात मराठा विरुद्ध ओबीसी नेते आमने सामने येण्याची शक्यता आहे। समाजाला कोणी आडमुठं समजता कामा नये, कारण आता इतकं समजून सांगितलंय मुख्यमंत्र्यांना सगळ्या प्रतिनिधींनी, त्यांच्या पक्षाच्या पण आणि विरोधी पक्षाच्या पण, तरी ऐकत नाही म्हणल्याच्या नंतर 29 ऑगस्टला पहिल्यापेक्षा 5 पट लोक जास्त जाणार आहे। त्यावेळेस मुंग्यासारखी रांग लागणार आहे मुंबईला, मुंग्यासारखी। इतके तुफान ताकदीनं मराठी मुंबईकडे येणार। मुख्यमंत्र्यांसोबत संवाद हो, 288 म्हणल्याच्या नंतर त्यात सगळेच आले आमदार, त्यांना सुद्धा फोन करून सांगितलं आपण सुद्धा आंतरवालीला या, आम्हाला आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं घराणं आरक्षणाचं तुमच्याकडे मांडायचं, यायचं नाही तो त्यांचा प्रश्न आहे। पण मला जर कोणी प्रश्न उद्या विचारला असता मराठा समाजाच्या लोकांनी, महाराष्ट्रातले 288 मतदारसंघ आहेत, त्या मतदारसंघातल्या आमच्या आमदाराला फोन लावला होता का? जर मराठ्यांनी मला प्रश्न विचारला असता मी काय उत्तर द्यायचं? म्हणून 288 जेवढे आमदार खासदार मंत्री आहेत सगळ्यांना फोन करून सांगितलं, जेव्हा नाही येणार त्याला समाज बघल। जरांगीला मुंबईला जायला भीती वाटत आहे, जरांगीला मुंबईला जायचंच नाही, म्हणून कुठेतरी मराठा समाजाच्या भावनाशी खेळायचं, रडून दाखवायचं, कुठेतरी मेलो तरी चालेल म्हणायचं, म्हणजे भावनिक करण्याचा हा प्रयत्न आहे। जरांगेमध्ये दम असेल, जरांगेला खरंच जर मराठा समाजाची कळवळा असेल, जरांगेला जर खोके घ्यायचे नसतील तर जरांगेने 29 ऑगस्टला मुंबईला जावंच आणि जरांगेच्या 29 ऑगस्टच्या मुंबईला जाण्याला आमच्या शुभेच्छा आहेत। जरांगे मुंबईला गेल्याच्या नंतर जरांगे ज्या ग्राउंड मध्ये उपोषणाला बसेल किंवा ज्या ग्राउंड मध्ये आंदोलन करेल त्या ग्राउंड मध्ये आम्ही सुद्धा आंदोलन करायला तयार आहोत। आम्ही सुद्धा काही झोपलेले नाहीत, आम्ही सुद्धा ओबीसी समाज सुद्धा जरांगेला आता जशाच तसं उत्तर द्यायला तयार आहे। आम्ही कधीही कुठल्याही मराठा समाजाचा द्वेष केला नाही, परंतु जरांगेला जर कुठेतरी मराठा आणि ओबीसी मध्ये वादच निर्माण करायचा असेल तर आम्हाला पर्याय नाही, आम्ही सुद्धा 2 हात करायला तयार आहोत। कारण की आता जरांगेला आम्ही जशाच तसं उत्तर देऊ, परंतु आमचा अद्यापपर्यंत सरकारवर विश्वास आहे। परंतु सरकार जर जरांगेच्या दबावापोटी, सरकार जर जरांगेच्या बोलतापान ऐकून जर ओबीसीवर अन्याय करत असेल तर आम्हाला सुद्धा सरकारची जागा दाखवून द्यावी लागेल। कारण आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सुद्धा निवडणुका लागल्यात, ज्याप्रमाणे विधानसभेला महायुती ओबीसीमुळे सत्तेत आली, परंतु या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर संस्थेच्या पूर्वी जर ओबीसीवर अन्याय झाला तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसी समाज नक्कीच महायुतीला त्यांची जागा दाखवून देईल। परंतु आम्हाला आणखी सुद्धा महायुतीवर विश्वास आहे, ओबीसीवर अन्याय करणार नाही। परंतु एकनाथ शिंदे जर जरांगेला सपोर्ट करत असतील तर एकनाथ शिंदेच्या पक्षाला नक्कीच ओबीसी समाज धडा शिकवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। त्यांच्या चावडी बैठका सुरू आहे, गावोगावी तयारी चालू आहे, त्या अनुषंगाने तुमच्याकडे तयारी सुरू आहे का? आम्हाला चावडी बैठका नौटंकी भावनिक करायची गरज नाही। ओबीसी समाज अभ्यासू आहे, ओबीसी समाजाला कळतंय, कारण त्याच्यावर अन्याय झालेला आहे आणि अन्याय झालेल्या लोकांमध्ये जाऊन कुठेतरी चावडी बैठका करून जाग करण्याचं काम नाही। कुठेतरी आम्हाला काही कोणाकडून खोके मिळत नाहीत किंवा आम्ही त्याच्या जीवावर चावडी बैठका घेऊ, खर्च करू, इव्हेंट करू, आम्हाला इव्हेंट करण्याची गरज नाही। आम्ही सरळ जरांगे गेला आम्ही जाणार, आमच्या पाठीत जर कोणी खंजीर खुपवत असेल तर आम्ही आंदोलन करायला कधीही तयार आहोत आणि आम्ही हाक दिल्याच्या नंतर महाराष्ट्रातील संपूर्ण ओबीसी समाज मुंबईला यायला एका पायावर तयार आहे। तर अशा प्रकारे मनोज जरांगेंनी चलो मुंबईची हाक दिल्यानंतर आता नवनाथ वाघमारे यांनी सुद्धा मुंबईला येण्याचा इशारा दिलाय। आता जरांगे मुंबईला येतात का? जरांगे आल्यानंतर ओबीसी नेतेही ओबीसी बांधवांना घेऊन मुंबईत येतात का? आणि एकाच मैदानात हे दोन्ही आंदोलक समोरासमोर येतात का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण आता राज्य सरकार या दोन्ही गोष्टी कसं हाताळतं त्याकडे सर्वांचं लक्ष असेल। एकूणच मनोज जरांगे यांची घोषणा, वाघमारेंनी दिलेलं उत्तर, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा।